च्या गड्डेपीर गल्लीमध्ये असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतात। अनंत चतुर्थीच्या दिवशी इथं मोदक प्रसाद म्हणून वाटण्याची परंपरा आहे। यंदा संस्थांच्या वतीने 1.5 लाख मोदक वाटप केले जाणार। टेंडर मिळालेल्या बचत गटाच्या महिलांकडून मोदक बनवले जात आहेत। शिवाय मंदिर परिसरातही अनेक कामगार काम करतात। यातून विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। अनंत चतुर्थीच्या दिवशी हे मोदक वाटपले जातात आणि त्या मोदक प्रक्रिया जी आहे आता सुरू आहे। आपण पाहू शकता की ही मोदकची प्रक्रिया सध्या सर्व सुरू आहे, कारण ही मोदक बनवण्याची प्रक्रिया देखील अत्यंत महत्त्वाची आहे। कारण सोहळ्यामध्ये हे मोदक बनवावे लागत असतात आणि हे अशा प्रकारे ठिकाणी मोदक बनवण्यात येतात। हा श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती रोजगारासाठी देखील उपलब्ध झालेला आहे। यातून अनेक महिलांना देखील रोजगार उपलब्ध झालेला आहे। अशा प्रकारे या ठिकाणी मोदक बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे। जवळपास या वर्षीच्या अनंत चतुर्थीच्या दिवशी 1.5 लाख मोदक वाटप केले जाणार आहेत आणि संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते या ठिकाणी बनवण्यात येते। या मोदक बनवण्याच्या प्रक्रियेमधून जवळपास 30 ते 40 महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे। आपल्यासोबत ज्या मोदक बनवत आहेत त्या महिला आहेत। मला सांगा, काय वाटते तुम्हाला मोदक बनण्याचा योग आलेला आहे? काय सांगाल, काय भावना तुमच्या? हमारी तो ये इच्छा है कि जो जिसको काम नहीं है उसको काम मिल गया है यहाँ पे। और इस बार पहली बार हमारे को ये टेंडर मिला है, तो वो टेंडर से हम हमारे शुद्धि से ये सब काम करते हैं। यावेळेस तर पहिल्यांदाच झालंय मोदक बनवण्याचा वेळ, पण असं वाटलं की पहिल्यांदा केलंय म्हणजे थोडं वाईट नाही वाटलं, एकदम छान वाटलं की बनवण्यासारखे आपण भगवानच्या मदतीसाठी काही करायलो। श्रद्धा त्यांच्यावर भावना विश्वास है। हमारे को अच्छा लगा मोदक बनाया, आज मिला तो हमको बहुत अच्छा लगा। श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिराचं 17 तारखेला म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी कावड निघून नंतर अभिषेक होणार आहे आणि अभिषेक झाल्याच्या नंतर मंदिरातून या मोदकाची आमचे जे काही विश्वस्त काही आहेत किंवा आमचे जे काही ब्राह्मण आहेत मंदिरातले त्यांच्या हस्ते याचं वाटप त्या ठिकाणाहून करण्यात येणार। सकाळी 9 वाजता आरती झाल्याबरोबर या मोदकाची वाटप करण्यास सुरुवात होणार आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।